भाजपाची थोड्याच वेळात कोर कमिटीची बैठक आता सुरू होणार आहे। या बैठकीसाठी भाजपाचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। सर्वांच्या प्रतिक्रिया आता या ठिकाणी आपण जाणून घेतोय। त्यानंतर भाजपाचे निरीक्षक या ठिकाणी या कोर कमिटीच्या बैठकीनंतर बैठक घेणार आहेत। या बैठकीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल। यावेळी विधिमंडळाचा गटनेता घोषित केला जाणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी नाव समोर येईल। आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनोज, आपण पाहतोय भाजपाचे नेते मंडळी आता या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित राहत आहेत। काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आपण बघितलं तर आज महत्वाचा दिवस आहे। भाजपचा गटनेता ठरवण्यात येणार आहे आणि यासाठी आता सर्व जे आमदार आहेत नवनिर्वाचित ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आणि आपण बघितलं तर या ठिकाणी गटनेता ठरवला जाणार आहे। पण या अगोदर आपण बघितलं गटनेत्याच्या अगोदर एक बैठक होणार आहे कोर कमिटीची आणि त्या बैठकीला आपण बघितलं बावनकुळे देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये जे निरीक्षक आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहे। आणि ही बैठकीला तर थोड्याच वेळामध्ये काही सुरुवात होईल आणि या बैठकीमध्ये निरीक्षक आणि कोर कमिटीचे सदस्य त्यांच्यामध्ये ही बैठक होईल आणि त्याच्यानंतर आपण बघितलं नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आणि त्याच्यामध्ये सर्वानुमते आपण बघितलं गटनेता हा ठरवला जाणार आहे। आणि त्यानंतर गटनेत्याची घोषणा ही आपण इथं पत्रकार परिषदेच्या नंतर घेऊन करण्यात येणार आहे। आणि ही आजचा हा दिवस महत्वाचा आणि या ठिकाणी आता आपण बघितलं सर्व जे नवनिर्वाचित आमदार आहेत आणि नेते आहेत भाजपचे जे या ठिकाणी विधान भवनामध्ये यायला आता सुरुवात झालेली आहे। आणि सर्वांच्या मते आपण एकच बोलू शकतो, सर्व देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची घोषणा करत या ठिकाणी गटनेतेपदी। आणि या ठिकाणी आता जे नेते यायला सुरुवात झाली आणि थोड्याच वेळामध्ये बैठकीला देखील सुरुवात होईल। मनोज, आता कोण कोण उपस्थित आहेत त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच आपण बघितलं चंद्रशेखर बावनकुळे असतील, गिरीश महाजन असतील, आपण बघितलं अतुल सावे आहेत, योगेश सागर आहेत, आपण अतुल भातखळकर आहेत। सर्व जे नेते आहेत भाजपचे ते सर्व नवनिर्वाचित नेते देखील या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आणि आता थोड्या वेळामध्ये काही निरीक्षक देखील येतील आणि या ठिकाणी आता विधानसभा अध्यक्ष आणि आपण बघितलं नीलम गोरे हे या देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये बैठकीला कोर कमिटीच्या सुरुवाती ही बैठक विधान भवनाच्या पक्ष कार्यालयामध्ये होईल। आणि त्यानंतर आपण इथं महत्वाची जी बैठक आहे घटनेच्या विरोधी प्रक्रिया ती आपण इथं विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे। आणि या सेंट्रल हॉलमध्ये सर्वानुमते घटनेचा ठरवण्यात येणार आहे। आणि या घटनेच्या वरती कोणाच्या नावाची शिक्कामोर्तब हे पाहणं गरजेचं आहे। जी मनोज, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।